दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बाळासाहेबांचं दर्शन आशीर्वाद घेण्याची आमची शिवसैनिकांची परंपरा आहे आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या शुभेच्छांमुळे या राज्याचा मुख्यमंत्री झालो आणि याही वर्षी बाळासाहेबांना वंदन करायला आलो प्रतिवर्षाप्रमाणे, कारण शेवटी बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अगदी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे ते घडू शकतं आणि त्यातून उतराई तर होऊ शकत नाही, परंतु त्यांचे विचार जे आहे ते पुढे नेण्याचं काम आम्ही नक्की करतोय आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे काम आहे त्याच्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे मी कालही म्हणालो की बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून या ठिकाणी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि यामध्ये आज जनता देखील सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपुलकीने सरकारकडे पाहते आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये जे काम आम्ही केलं, विकासाचं काम केलं, पायाभूत सुविधांचं काम केलं, त्या प्रकल्पांची नावं मी आता या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु प्रमुख जी अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, आज अनेक प्रकल्प जे आहेत, मेट्रो असेल, कारशेड असेल, हे सर्व कामं आम्ही मार्गी लावली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे इमारती होतील, प्रकल्प होतील, पण लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून मोठ्या प्रमाणावर उद्यानं झाली पाहिजे आणि मला आनंद आणि समाधान आहे की महालक्ष्मी इथं जे रेसकोर्स आहे त्या रेसकोर्समधली 120 एकर जमीन आपण मुंबई सेंट्रल पार्कसाठी घेऊ शकलो याचं मला समाधान आहे आणि ही 120 एकर आणि कोस्टलचं प्रमोनाडच्या बाजूचं जे गार्डन आहे 180 एकर, असं मिळून 300 एकर मुंबईत सेंट्रल पार्क होतोय। हे मुंबईकरांसाठी एक मोकळा श्वास घेण्यासाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे। हे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करू शकतोय याचाही आनंद आणि त्याचबरोबर आम्ही सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलावं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली। त्याचबरोबर मुली ज्या शिक्षण घेऊ शकत नाही, उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही, अशा लोकांचा, अशा मुलींसाठी, अशा पालकांना ते शक्य होत नाही, त्यांच्यासाठी देखील मोठा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला की उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं। त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा विषय असेल मोफत देण्याचा, त्याचबरोबर बाळासाहेब नेहमी म्हणायचे लोकांना नोकऱ्या द्या परंतु नोकऱ्या देणारे हात तयार करा। आज आम्ही ते पण करतोय। आज 12वी, डिप्लोमा, डिग्री 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे, आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी कधीही घेतला नाही, तो निर्णय आम्ही घेतला। शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरचं शेतीपंप त्याला वीज बिल माफ केलं, खूप योजना केल्या, त्याच्यात मी जात नाही। या योजना ज्या आहेत त्या बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना आहेत। एका कुटुंबामध्ये ते कुटुंब कसं सुखी होईल, त्यात समृद्ध होईल याचा प्रयत्न करून आम्ही ह्या योजना आणलेल्या आहेत आणि या योजना आणल्यानंतर आता तुम्ही म्हणालात त्यांना कधी आठवलं नाही, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना कधी या योजनांची आठवण झाली नाही।
सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही, लाडका भाऊचं काय म्हणाले, तर लाडक्या भावाला पण आम्ही दिलं. लाडक्या भावाचं महत्त्व त्यांना किती आहे मला माहीत नाही, ते आपल्याला माहिती आहे. पण आम्ही लाडक्या भावाचं पण 6,000, 8,000 आणि 10,000 स्टायपेंड देऊन तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे. काय याला काउंटर करायचं, कसं यांना बदनाम करायचं. लोकसभेमध्ये जसा फेक नॅरेटिव्ह हे करून काही प्रमाणामध्ये यश मिळवलं, परंतु झूठ झूठी होता है, सच सच होता है. मी कालही स्वतः सर्व कलेक्टर, विभागीय आयुक्त, सर्व महापालिका आयुक्त, आजही सकाळी मी सर्व कलेक्टर, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना, चीफ सेक्रेटरी, सगळ्यांना स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. सर्वांनी अलर्ट राहा, फील्डवर राहा. कुठेही काही पूर परिस्थिती निर्माण झाली त्यांना सुरक्षित स्थळी हलवा. लँडस्लाईड जो आहे, दगडग्रस्त प्रवण एरिया आहे, तिथे काळजी घ्या. सर्वांनी अलर्ट मोडवर राहा. कधी कुठेही काही घटना घडली तात्काळ त्या ठिकाणी धावून जा. लोकांचे जीव वाचवा. लोकांच्या जीवित आणि मित्र हानी होता कामा नये यासाठी सर्व अधिकारी आमच्या अलर्टवर आहेत आणि मी स्वतः देखील अलर्ट आहे. केव्हा कुठेही काही झालं तर आमची सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. कल से और कल भी और आज भी मैंने डिविजनल कमिश्नर, कलेक्टर, म्यूनसिपल कमिश्नर, डिजास्टर मैनेजमेंट, हमारे सभी अधिकारी उनको अलर्ट किया है. चीफ सेक्रेटरी को कहा है कि कहीं पर भी कुछ भी ऐसी परिस्थिति हो वहाँ पर तुरंत लोगों की मदद करें, उनको सुरक्षित जगह पे पहुँचाए और जहाँ लैंडस्लाइड हो सकती है उसी जगह का भी निरीक्षण कीजिए, वहाँ भी लोगों को सुरक्षित रखें. ये पूरी हमारे प्रशासन जो है फील्ड पे है, अलर्ट है, उनको मैंने सूचना दी हुई है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.